नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी खुशखबर आली आहे. बघा, सर्वात मोठी खुशखबर आणि आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे. 24 जानेवारीची सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी बातमी. जानेवारीचे पैसे, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होते त्या पैशांचं आज वाटप जे आहे ते ह्या ठिकाणी सुरू झालं आहे. आजचे वाटप ह्या ठिकाणी सुरू झालं आहे. म्हणजेच आज काही महिलांना पैसे जमा होणार आहेत. राहिलेल्या महिलांना उद्या आणि परवा जमा होतील. आता बघा, उद्या परवा नाही पण नंतर जमा होतील. आता केव्हा जमा होतील ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आज फक्त काही ठराविक महिलांनाच मिळणार आहेत. किती महिलांना आज पैसे मिळणार ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासोबतच राहिलेल्या महिलांना कधी मिळतील, कोणत्या जिल्ह्यांमध्ये कधी मिळतील ते पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा, यामध्ये तुम्हाला 4,500 रुपये आणि 1,500 रुपये वाटप होत आहेत. बघा, 4,500 रुपये पण आणि 1,500 रुपये पण तुम्हाला मिळणार आहेत. आता 4,500 रुपये कोणत्या महिलांना, 1,500 रुपये कोणत्या महिलांना ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो. त्यामुळे सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर सर्व महिलांना सांगू इच्छितो, बघा 12 जिल्ह्यात ह्या ठिकाणी जमा झाले आहेत आणि 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत आज. राहिलेल्या महिलांना नंतर, राहिलेले जे काही जिल्हे ते नंतर जमा होणार. आता कोणते 12 जिल्हे आहेत ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर सर्व माझ्या माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओला शेअर करायचे. सर्व महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे. बघा, आजचे जे वाटप आहे ते सुरू झाले आहे. आजचं वाटप सुरू झालं आहे. मी तुम्हाला पुरावे पण दाखवतो. संपूर्ण पुरावे पण मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. पैसे जमा झाल्याचे SMS पण मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर नेहमीप्रमाणेच आपण थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. पाहू शकता, बघा, महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, लाडकी बहीण योजनेत महिलांना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. आत्तापर्यंत तुम्ही वाट पाहत होते जानेवारीचा हप्ता कधी मिळणार म्हणून. तर 26 जानेवारीपर्यंत महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार असल्याचं सांगितलं जात होतं. 26 जानेवारीपर्यंत मिळतील, 26 जानेवारीपर्यंत मिळतील. पण संख्या जी आहे ती खूप जास्त आहे. 2,46,00,000 महिलांना पैसे वाटप करायचे आहेत. म्हणून पैसे लवकर वाटप झाले पाहिजे असं महिलांचं म्हणणं होतं. त्यासोबतच तसे आपण प्रॅक्टिकल गोष्ट पण समजू शकतो, कारण महिलांचा आकडा खूप जास्त आहे, संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे पैसे जे आहेत ते लवकर सुरू झाले पाहिजे होते. कारण 26 जानेवारीपर्यंत जर वाटप करायचे तर लवकर वाटप झाले पाहिजे. तर आता बघा, 24 जानेवारी, आजची 24 जानेवारी आहे आणि 24 जानेवारीच्या निमित्ताने आज ह्या ठिकाणी पैसे जमा झालेत 12 जिल्ह्यांमध्ये. आता हे 12 जिल्हे कोणते ते पण मी तुम्हाला सांगतो आणि पुरावे पण मी तुम्हाला दाखवतो. पुढे पहा, आता लाडकी बहीण योजनेत आता महिलांना पैसे येण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती समोर आली. बघा, महिलांना पैसे जमा होत असल्याची माहिती समोर आली आहे. तर आता ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं, पैसे आले म्हणून पटापट सांगायचे. सर्वांनी पैसे आले म्हणून पटापट लिहून पाठवायचे सर्वांनी. आणि ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवा. सर्वांनी पटापट लिहून पाठवा. एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. सर्वांनी लिहून पाठवायचे. जर आले असतील तर पैसे आले, नसतील तर नाही लिहून पाठवायचे. आता पुढे पहा, मीडिया रिपोर्ट्सनुसार लाडक्या बहिणींना पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे आणि मी तुम्हाला पुरावे पण दाखवतो. या योजनेत जानेवारीचा हप्ता यायला अजून 2 दिवस आहेत. त्याआधीच काही महिलांना पैसे येण्यास सुरुवात झाली. बघा, त्याआधीच काही महिलांना, या ठिकाणी लक्षात घ्या, काही महिलांना, मी जसं तुम्हाला सांगितलं 12 जिल्ह्यांमध्ये आलेत, बाकीच्या जिल्ह्यांमध्ये अजून आलेले नाहीत, काही महिलांना येत आहेत असं सांगितलं जात आहे. त्यामुळे लवकरच सर्व पात्र महिलांना पैसे येतील असं सांगितलं जात आहे. 26 जानेवारीपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये जमा केले जाणार आहेत. बघा, सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा केले जातील. आता बघा, या ठिकाणी 1,500 रुपये जरी सांगितलं आहे तरी 4,500 रुपये पण जमा होत आहेत. आता ही 4,500 रुपये कोणत्या महिलांना ते पण तुम्ही समजून घ्या. सर्वांना मी सांगतो बघा संपूर्ण माहिती. काही महिलांना 4,500 जमा होत आहेत. 4,500 जमा होणं खुश आहात का नाही तुम्ही? 4,500 रुपये, 4,500 रुपये तुम्हाला एकाच वेळी जमा होत आहेत. आता हे कोणत्या महिलांना? बघा, ज्या महिलांनी सप्टेंबरच्या एंडिंगला अर्ज भरले होते, ज्यांनी ऑक्टोबरमध्ये अर्ज भरले होते 15 ऑक्टोबरपर्यंत, त्या महिलांना पैसे येत आहेत. बघा, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा पद्धतीने त्यांना पैसे वाटप होत आहेत. म्हणजे 4,500 रुपये पण काही महिलांना जमा झालेले आहेत. ठीक आहे. आता पुढे पहा, लाडकी बहीण योजनेत महिलांना 26 तारखेपर्यंत पैसे मिळतील असं अदिती तटकरेंनी सांगितलं होतं. त्यामुळे येत्या 2 दिवसात सर्व लाभार्थी महिलांना पैसे, बघा, सर्वांना पैसे मिळून जातील. 26 जानेवारीपर्यंत सर्वांना मिळून जातील. त्यामुळे काळजी करायचं नाही. फक्त तुम्ही कमेंट बॉक्स
बॉक्समध्ये सांगायचं आहे तुम्हाला पैसे आले असतील तर पैसे आले आणि आले नसतील तर नाही लिहून पाठवायचं. एकही महिलांनी चुकायचं नाही. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. मागील महिन्यात शेवटच्या आठवड्यात महिलांना पैसे दिले जात होते, त्यानंतर आता या महिन्यात देखील शेवटच्या आठवड्यातच पैसे जमा होणार आहेत, म्हणजे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता पुरावे बघा, पुरावे मी तुम्हाला दाखवतो. पैसे जमा झाल्याचे पुरावे बघा. तर पाहू शकता बघा, पहिला पुरावा तुमच्या समोर आहे बघा. आलिया सय्यद नाव आलेलं आहे बघा. आय रिसिव्ड 1500 नाव पाहू शकता बघा. 16 मिनिटांपूर्वी 1500 रुपये जमा झालेले आहेत. अशा पद्धतीने महिलांना पैसे जमा होत आहेत. 1500 रुपये आलेले आहेत बघा. 4500 आल्याचा पण पुरावा मी तुम्हाला दाखवणार आहे. 4500 रुपये पण आलेले आहेत. आता पुढचा पुरावा बघा. तर बघा, पुढचा पुरावा तुमच्या समोर आहेत. पाहू शकता बघा, आपला व्हिडिओ आहे आणि 1500 आले आज. 7 मिनिटांपूर्वीची माहिती आहे, 1500 आले आज. अशा पद्धतीने सर्वांनी सांगायचे. ज्या ज्या महिलांना पैसे आले त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आज आले म्हणून. सर्वांनी 1500 रुपये आले आज असं लिहून पाठवायचं. ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवा. पटापट सर्वांनी लिहून पाठवा. एकही महिलांनी चुकायचं नाही आहे. आता 4500 आल्याचा पुरावा बघा. तर बघा, पुढचा पुरावा तुमच्या समोर आहे. रोहिणीताई पवार 27 मिनिटांपूर्वी आम्हाला जानेवारीचा हप्ता मिळाला आज 4500 म्हणजेच 4500 बघा. 4500 रुपये या ठिकाणी जमा झाले आहेत रोहिणीताईंना. अशाच पद्धतीने 4500 रुपये पण जमा होत आहेत आणि प्लसमध्ये 1500 रुपये पण जमा होत आहेत. त्यामुळे महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. तुम्हाला 4500 आलेत का? सर्वांना बघा, कोणकोणत्या महिलांना 4500 आले त्यांनी 4500 लिहून पाठवा. ज्यांना 1500 आले त्यांनी 1500 रुपये लिहून पाठवा. पटापट लिहून पाठवा बरं, एकही महिलांनी चुकायचं नाही आहे. आता आपण पुढची माहिती पाहूया बघा. तर आता पैसे आले की नाही कसं चेक करायचे ते पण आपण पाहूया बघा. सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं जास्तच्या या ठिकाणी अर्ज असल्यामुळे पहिल्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात येथील पैसे, तर सर्वात अगोदर पुण्यामध्ये, नंतर जर आपण पाहिलं तर नगर, अहिल्यानगरमध्ये पैसे येतील आणि अशा पद्धतीने ठाणे, अशा पद्धतीने एकूण 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे येतील आणि राहिलेले ज्या काही महिला आहेत त्यांना पण त्या ठिकाणी 26पर्यंत मिळून जातील. 26 जानेवारीपर्यंत सर्वांना मिळून जातील. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आल्यावर मेसेज येईल. जर मेसेज आला नाही तर तुम्ही बँकेच्या ॲपवर जाऊन पैसे आले की नाही ते चेक करू शकता बघा. बँकेचं तुमचं असतं ना, जे आपलं UPI वगैरे असतं किंवा बँकेचं ॲप्लिकेशन असतं. SBIचं SBI योनो आहे, नंतर बँक ऑफ बडोदाचं बॉब वर्ल्ड आहे. तशाच पद्धतीने जर आपण पाहिलं तर ॲक्सिसचं आय मोबाईल म्हणून काहीतरी आहे. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या ICICIचं अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी ॲप्लिकेशन्स आहेत. त्या ॲप्लिकेशन्सवर जाऊन तुम्ही चेक करू शकता. स्वतःचं तुमचं अकाउंट त्या बँकेत असायला पाहिजे. तर बँकेच्या ॲपवर जाऊन अकाउंट डिटेल्स भरा आणि तुम्हाला अकाउंटमध्ये किती पैसे आहेत ते समजेल. तसेच तुम्ही बँकेत जाऊन देखील पैसे आलेत की नाही ते चेक करू शकता बघा. तुमच्याजवळ बँकेत जाऊन पण तुम्ही चेक करू शकता किंवा तुमच्याजवळ CSP असेल, कस्टमर सर्व्हिस पॉईंट असेल बँकेचा, जी काही बँकेत तुमचं खातं असेल तर त्या CSP म्हणजेच कस्टमर सर्व्हिस पॉईंटवर जाऊन पण तुम्ही तुमचा जो थंब असतो तो थंब ठेवून किंवा तुमचा आधार कार्ड क्रमांक असतो तो देऊन पण तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला पैसे आलेले आहेत किंवा नाही म्हणून. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, लाडकी बहीण योजनेच्या वाढीव निधीबाबत संभ्रम. आता 2100 रुपये लाडकी बहीण योजनेत महिलांना 2100 रुपये दिले जाण्याचे आश्वासन महायुती सरकारने केले होते बघा. 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत पटापट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आता बघा, ही मागणी तुम्हाला लावून धरायची. सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवा. कारण ही मागणी जर तुम्ही लावून धरली तर तुम्हाला 2100 रुपये सरकार देईल. जर तुम्ही मागणी केली नाही तर सरकार पण मागणी मान्य करणार नाही. त्यामुळे सर्वांनी 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत लिहून पाठवा. मार्च महिन्यानंतर हे पैसे मिळतील असं सांगितलं होतं. मात्र आता हे पैसे मार्च महिन्यानंतर देखील मिळणार की नाही याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. बालविकास विभागाने अर्थ मंत्रालयाकडे अजून वाढीव निधीबाबत शिफारस केली नसल्याची माहिती स्वतः आदिती तटकरेंनी दिलेली आहे. त्यामुळे 2100 रुपयांचा अर्थसंकल्पामध्ये माहिती आपल्याला येते किंवा नाही ते पण आपल्याला समजून जाणार आहे. म्हणजेच 2100 रुपये तुमचे होत आहेत की नाही ते पण आपल्याला अर्थसंकल्प सादर झाला की त्यावेळेस समजून जाईल. त्यामुळे सर्व महिलांना हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ महाराष्ट्रात व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने शेअर करायचा आहे. आणि ज्यांना पैसे आले त्यांनी पटापट पैसे आले लिहून पाठवा. ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवा. तर आपण लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.